तर मुंबईतील कमकुवत झाडं मुळासकट काढून टाकणार मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात ही माहिती दिली। जुन्या झाडांबाबत मनपाला स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय। कमकुवत झाडं काढून टाकणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मुंबईतील पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटींचा आराखडा तयार असल्याचंही फडणवीसांनी यावेळी म्हटलेलं आहे। या जुन्या झाडांचं त्या ठिकाणी जी स्ट्रेंथ आहे, आता आर्बोरिकल्चरने ती आपल्याला जी स्ट्रेंथ आहे ती असेस करता येते। त्यामुळे त्याचं एक पूर्ण काम हातामध्ये घ्यावं। ही जी जुनी झाडं आहेत त्यातली ज्यांची मुळं ही आता स्ट्रॉंग राहिलेली नाहीत, त्यांची मुळं कशी आपल्याला रिजनरेट करता येतील हा प्रयत्न केला पाहिजे। आणि ती जर करता येणार नसतील तर त्या संदर्भात विहित पद्धतीचा उपयोग करून ती जी झाडं आहेत ती झाडं त्या ठिकाणी काढली पाहिजेत। मुंबईकरता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केला आहे। हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे। केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत, ज्यामध्ये साधारणपणे शहरातले 370 हॉटस्पॉट आहेत हे त्या ठिकाणी संपतील। आणि ते झाले तर मुंबईसारखं शहर की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी जर भरती आली तर भरती, कारण मुंबईचं पावसाचं पाणी समुद्रात न्यावं लागतं, भरती ते पाणी समुद्रात येऊ देत नाही। आणि म्हणून या 370 हॉटस्पॉटवर 30 मिनिटात पाणी बाहेर कसं निघेल अशा पद्धतीनं हा 13,000 कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे।